श्री स्वामी समर्थ. आज आपण आळूची वडी बनवणार आहे, म्हणून मी गार्डनमध्ये आलेले आहे. हो का, इथली आळूची पानं घेऊन जाणार आहे मी आता. तर हो का, आपण असे धुवून घेतलेले आहे स्वच्छ पानं. तर आपण आता वड्या बनवणार आहे. तर हो का, त्याच्यासाठी इथं आपण कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरे आणि ओवा एकत्र काढलाय आणि मीठ चव्यानुसार टाकले. हे सगळं सारण एकत्र करून आपण खलबत्त्यात काढून घेतलेलं आहे. का तर मिक्सरनं नाही घ्यायचं, वड्याला ना असं मोठं म्हणजे असं जाडसर ठेवायचं, म्हणजे ती चवीला चांगले लागते ना. आपण आता हो का इथं बेसन पीठ घेतले, इथं थोडं हळद टाकली आणि आपण ह्याच्यात मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळं आपण ह्यात मीठ घालणार नाही. आता आपण ही एकत्र जीव करून घेऊया. का असं आपण एक जीव करून घेतलेला आहे आणि आता ह्यात आपण थोडा सोडा टाकलेला आहे आणि आपण हातानं असं ना असं एकदम असं मऊ चुटूक एक जीव केलेला आहे. हे हलवून घेतलेलं आहे आणि आपण हाताच्या साहाय्याने एक एक पानाला लावणार आहे. हो का, आपण असं लावून घेतलेलं आहे आणि हे कसं पातळसं लावायचं, म्हणजे कसं असं लई दाट लावलं ना असं निब्बर लागतात, म्हणून आपण पातळ लावायचे. आणि ह्याच्यावर असे एक 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 पानं घेऊन असे पानं लावून घ्यायचे. हे आपलं गावरान पान आहे खालचं, आपल्यात गावरान पण आळू आहे आणि ही वेगळं आळू आहे, ही पुणेरी आळू आहे. आणि हो का, ह्याच्यावर असे एक 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 लावायचे आणि परत ह्याच्यावरनं असं हे सारण लावायचं. असे आपण 3 थर करायचे. हो का, असे आपण 3-3 थर करून असे 2 गोळे करून घेतलेले आहेत. का तर आपण घरात खाणारी कमी आहेत, तुमच्यात तर जास्त असेल तर तुम्ही जास्त करू शकतात. तर हो का, इथं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण ही एक एक ह्याच्यामध्ये असं उकडायला ठेवणार आहे. हो का, हे दोन्ही पण आपण इथं उकडू घालणार आहे आणि ह्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे, म्हणजे हे उकडेल. आणि हे 20 ते 15 मिनटं मी ह्या वाफेवर उकडायला ठेवणार आहे. बघा, आता आपल्या वड्या अशा झालेल्या आहेत उकडून. तर आता आपण हिला कट करून, आपण आता ह्या चाकूच्या साहाय्याने ही वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण इथं कढई ठेवलेले आहे तेल गरम करण्यासाठी. तर आता आपण तळून घेणार आहे. तर आपल्या एवढ्या वड्या झालेल्या आहेत. तर वड्या खाण्याचे फायदे म्हणजे आपल्याला जरी टोन असेल तरी कमी होतं आहे, आणि जरी आपल्या पोटात कशाचा केस गेला असेल, काय झालेला असेल, तरी पण ह्या आळूच्या वड्या खाण्यानं ती कमी होण्यास मदत होते. म्हणून हे जे फायदे एवढे आहेत की नेहमी माझ्या मैत्रिणींनो आळूच्या पानाच्या वड्या करून आपण घरी उकडून खात जावा किंवा तळून खात जावा, पण नेहमी जेवणात वडी खाणं खूप गरजेचं आहे. त्याचे फायदे पण खूप आहेत. तर तुम्ही नक्की ही आळूची वडी बनवून खात जावा. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण अशी एक एक करून आपण तळायला टाकूया आणि आपण ही खुसखुशीत तळून घेऊया. का तर ह्याला गोल्डन कलर आला कीच काढून घ्यायच्या, का तर खायला अशा खुसखुशीत लागते त्यामुळं आपण आता ही तळायला टाकलेल्या आहेत. तर आता आपण हिला हलवून घेऊया, खालीवर करूया असे अधूनमधून खालीवर खालीवर करायचे, म्हणजे दोन्ही बाजून असे खुसखुशीत भाजल्या जातात. मग असे खालीवर खालीवर करायचे. ह्या साईडून एकदा पलटायचं, त्या साईडून एकदा पलटायचं, म्हणजे असे गोल्डन कलर ह्यांना येत आहे आणि असे खायला चवदार लागतात आणि खुसखुशीत होतात. त्याच्यामुळं आपण बघा हे असे बघा, आता आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तर एवढ्या झालेल्या आहेत. आपण अशी ह्याची भाजी पण बनवू शकतो. का तर आपण जसा मटणाला मसाला करतो ना, तसा मसाला करून घ्यायचा आणि अशाही आळूच्या वड्या तळून घ्यायच्या आणि त्या भाजीमध्ये टाकायच्या, म्हणजे त्याची भाजी पण तयार होती आणि हो का, अशा तळून पण खायला चांगल्या लागतात आणि अशा खुसखुशीत होते त्या हो काही. त्याच्यामुळं तुम्ही नेहमी अशा वड्या करून किंवा भाजी बनवून खात जावा. आपल्या मुलांसाठी पण चांगलं आहे, आपल्या पण शरीराला आरोग्य चांगलं राहते ह्या आळूच्या वड्यांनी. त्याच्यामुळं आणि कशी माझी व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा.